नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजचा घटक आहे सूत्रसंचालकाच्या अति बोलण्यामुळे कार्यक्रम संपण्या अगोदरच पब्लिक उठून गेले. तर हा आजचा महत्वाचा आणि अतिशय गंभीर असलेला घटक आपल्यासाठी मी घेऊन आलोय आणि सूत्रसंचालकांसाठी हा घटक आपण व्यवस्थितरित्या ऐका. हे आपल्या बाबतीत सुद्धा घडू शकतं याची जाणीव आपल्याला व्हावी आणि आपण कार्यक्रमात किती बोलावं याबद्दलचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आपण बारकाईनं पहा. तर घटकाचं नाव आहे सूत्रसंचालकाच्या अति बोलण्यामुळे पब्लिक अर्थात उपस्थित श्रोतेवर्ग निघून गेले. सूत्रधाराला अर्थात सूत्रसंचालकाला विषयाचं चौफेर ज्ञान हवं, त्याच्याकडे ते असावं, परंतु ते ज्ञान कमीत कमी वेळेमध्ये त्याने निवेदनामध्ये ते ज्ञान उपयोगात आणावं. नाहीतर त्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या मनोगतापेक्षा देखील जास्त वेळ सूत्रसंचालकाने जर घेतला आणि ते ज्ञान त्यावेळेस त्यांनी पाजळण्याची उधळण्याची अजिबात गरज नसते. आणि असे सूत्रसंचालक आज मार्केटमध्ये विविध कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सूत्रसंचालक अति बोलण्यामुळे कार्यक्रम घोळवू लागतात आणि कार्यक्रम लोळवू देखील लागतात. तर असंच घडलं पुणे या ठिकाणी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. मी श्रोता अर्थात त्या कार्यक्रमाला मी निवेदक म्हणून उपस्थित नव्हतो, परंतु श्रोता म्हणून त्या कार्यक्रमाचं मला आमंत्रण होतं आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा होता आणि तो पुस्तक प्रकाशन सोहळा सुरू झाला. मान्यवर आले आणि सूत्रसंचालक त्या ठिकाणचा जो पुण्यामधला होता त्यानं कार्यक्रमाचं स्वरूप जवळजवळ फक्त त्याने 2 ते 3 मिनिटांमध्येच स्वरूप सांगणं अपेक्षित होतं. मात्र त्यानं त्या कार्यक्रमाचं स्वरूप जवळजवळ तो 25 मिनिटं कार्यक्रमाचं स्वरूप सूत्रसंचालक सांगत बसला आणि उपस्थितांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आणि संयोजकांनी निवेदकाला एका चिठ्ठीवरती लिहून दिलं, आता बंद करून पुढील कार्यक्रमाला निवेदनाला सुरुवात करा. मग त्यावेळेस सूत्रसंचालकाने ती चिठ्ठी वाचली आणि मान्यवरांचा सत्काराला त्याने सुरुवात केली. मान्यवरांच्या सत्कारामध्ये सुरुवात करत असताना सूत्रसंचालकाने मान्यवरांचं नाव, पद आणि कुणाच्या हस्ते सन्मान करायचा आहे एवढंच निवेदन करणं अपेक्षित होतं. परंतु त्या सूत्रसंचालकाने काय केलं तर प्रत्येक जो मान्यवर आहे त्याच्या मर्जीतले जे मान्यवर होते तर त्या मान्यवराचा सत्कार करत असताना त्याचा कार्यपरिचय त्याने सांगायला सुरुवात केली. जवळजवळ एका व्यक्तीचा 7 ते 8 मिनिटं तो निवेदक त्या माणसाबद्दल बोलू लागला आणि उपस्थित सर्व माणसे कंटाळून गेली आणि संयोजकांच्या देखील लक्षात येईना की आपण या निवेदकाला कशाला बोलवलेलं आहे. जवळजवळ सूत्रसंचालकाने मान्यवरांच्या सत्कारासाठी 1 तास वेळ फक्त सूत्रसंचालकाच्या अतिज्ञान पाजळण्यामुळे आणि मला खूप येतंय आणि या कार्यक्रमाचा मीच आधारस्तंभ आहे आणि मला यांच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे हे प्रदर्शित करण्याचं काम निवेदकाने केले आणि मान्यवराच्या सत्कारासाठीच सूत्रसंचालकाने 1 तास घालवला आणि कार्यक्रम तितकाच पुढे लांबत चाललेला होता. सुरुवातीला कार्यक्रमाचं स्वरूप सांगत असताना देखील सूत्रसंचालकाने भरपूर वेळ घेतला. मान्यवरांच्या सत्कारामध्ये सूत्रसंचालकाने उपस्थितांचा जो मान्यवरांचा सत्कार आहे तो 5 ते 8 मिनिटांमध्येच सत्कार समारंभाचं निवेदन करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी निवेदकानं 1 तास त्या ठिकाणी सूत्रसंचालनासाठी घेऊन मान्यवरांचा सत्कारच आहे असं सूत्रसंचालकाने भासवलं आणि जो पुस्तक प्रकाशन सोहळा आहे तो पुस्तक प्रकाशन सोहळा निवेदकाच्या निवेदनामुळे तो मागे पडला आणि कार्यक्रम काय आहे हे उपस्थितांमध्ये देखील कुजबूज व्हायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक होतं आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक करत असतात. अशा वेळेस सूत्रसंचालकाने स्वतःच्या मर्जीतला संयोजक निवडला आणि ज्या संयोजकाचं नाव प्रास्ताविकेमध्ये घेतलं होतं नियोजित होतं ते नाव न घेता निवेदकाने स्वतःच्या मर्जीतला संयोजक उठवला आणि त्याला कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायला लावलं. आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यापूर्वी निवेदक पुस्तक प्रकाशनाबद्दलच बोलत राहिला
आणि प्रास्ताविक सुरू झालं. प्रास्ताविक 2 ते 3 मिनिटं त्या संयोजकांनी व्यक्त केलं. संयोजकांमध्ये निवेदकाच्या त्या निवेदनामुळे व एक चुकीच्या पद्धतीने निवेदनामुळे त्याच्याबद्दल प्रचंड राग संयोजकांच्या मनात निर्माण झाला आणि पुस्तक प्रकाशनाच्याच अगोदर सर्व पब्लिक मान्यवर संपूर्ण नाराज झाले आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच, प्रकाशन सोहळ्याच्या अगोदरच बांधवांनो, सर्व माणसं, सर्व कार्यक्रमाचे पब्लिक उठून गेले, नाराज झाले. मान्यवरांनी देखील सूत्रसंचालकाच्या अति बोलण्यामुळे व चुकीच्या निवेदनामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली. बांधवांनो आणि भगिनींनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही देखील तुमच्या सूत्रसंचालनाचं ज्ञान जर पाजळत बसला, तुम्ही तुमचं ज्ञान अशा रीतीनं पाल्याळपणे लांबवत बसला, कार्यक्रम लांबवत बसला, तर तुम्हाला कोणत्याच कार्यक्रमाला पुन्हा निवेदनासाठी तुम्हाला कोणीही बोलावणार नाही आणि तुमच्याबद्दल बाजारपेठेमध्ये एक चुकीचा फायदा, एक चुकीचं मत लोकांचं होईल आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने जे निवेदन करताय, पाल्याळ पद्धतीनं, कोणत्या ठिकाणी किती बोलायचंय आणि कसं बोलायचं, कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी शब्दामध्ये सूत्रसंचालकाने ते सांगणं अपेक्षित असतं आणि ते सांगावं. वेळेचं, काळाचं भान हे सूत्रसंचालकाने जर ठेवलं नाही तर सूत्रसंचालकावरती, त्या कार्यक्रमावरती अशी वेळ येईल की कार्यक्रम संपण्याच्या अगोदरच पब्लिक उठून जातील. सूत्रसंचालकांनो, हा व्हिडिओ तुम्ही बारकाईनं पहा, लक्षात घ्या की कोणत्या ठिकाणी मी मागच्या अनेक घटकामध्ये सांगितलेलं आहे की सूत्रसंचालक एकूण वेळेमध्ये, ठरलेल्या वेळेमध्ये फक्त 16% सूत्रसंचालक बोलत असतो. याचं भान सूत्रसंचालकाने ठेवावं. अन्यथा याचं भान जर सूत्रसंचालकाने ठेवलं नाही तर त्या सूत्रसंचालकाला काडीची किंमत बाजारपेठेमध्ये मिळणार नाही. याची दक्षता आपण सर्वांनी घ्या. वेळेचं, काळाचं आणि आपण मोजकं आणि नेटकं बोलायला शिका. कमीत कमी शब्दामध्ये बोलायला शिका. हेच या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला सांगत आहे आणि हे आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीने निवेदन करा. धन्यवाद.